नमस्कार मैत्रिणींनो. आज खरं तर काहीही डोक्यात नव्हतं की मला तुमच्या समोर बसून बोलायचंय किंवा तुमच्यापाशी काही माझे विचार शेअर करायचे आहेत. हे काही डोक्यातच नव्हतं. सहज बसले होते तर वाटलं की काहीतरी आपलं जे सक्सेस आहे आपल्या व्यवसायातलं ते तुमच्यापाशी शेअर करावं, ज्यामुळे तुम्हालाही त्याचा फायदा झाला तर होईल किंवा किमान माझे विचार तरी तुम्हाला कळतील. या हेतूने मी तुमच्याशी बोलायचं ठरवलं. पण माझं होतं कसं, आता माझं जे वय आहे ते 60च्या पुढे आहे. त्यामुळे 15 ते 20 गोष्टी डोक्यात आल्या, म्हणजे या संदर्भातले मुद्दे डोक्यात आले. परंतु वयोमानाप्रमाणे म्हणा किंवा माझा स्वभाव असेल म्हणा, त्यातल्या 10 गोष्टी मी विसरून गेले. आणि असं होऊ नये म्हणून मी नंतर मग माझ्याकडे हा सॅमसंगचा जुना मोबाईल आहे. याच्यामध्ये सॅमसंग नोट्स नावाचं एक ॲप्लिकेशन आहे. त्यामध्ये ते मुद्दे फक्त मी इथे लिहून घेतलेले आहेत. त्यातला एक एक मुद्दा मी आता सविस्तरपणे तुमच्यापाशी मांडणार आहे. तर पहिला मुद्दा हा की व्यवसाय कुठला सुरू करायचा. अनेकांची अशी इच्छा असते की घरात बसून आपण एक स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा आणि तो सुद्धा कमी भांडवलात. कारण सुरुवातीला आपल्याला काही उत्पन्न त्यातनं मिळालेलं नसतं. त्यामुळे भांडवलासाठी आपण कुठून पैसे घालवायचे हे बऱ्याच जणांच्या डोक्यात असतं आणि बऱ्याच जणांना ते भांडवल होतणं शक्य पण नसतं. जसं जिवंत उदाहरण म्हणजे मलाही ते शक्य नव्हतं, परंतु मला व्यवसाय करायचा होता. हे माझं मी फक्त तुम्हाला उदाहरण दिलं. तर माझ्या दृष्टीने मी जो व्यवसाय करते तो अगदी कमी भांडवलात आणि चांगलं उत्पन्न देणारा व्यवसाय घरात बसणाऱ्या महिलेसाठी उपयुक्त आहे. त्यासाठी भांडवल म्हणून एक गोष्ट कायमची लागणार आहे आणि ती म्हणजे शिलाई मशीन. तर तुमच्याकडे जर एखादी शिलाई मशीन असेल किंवा नसेल तरी सुद्धा ती तुम्ही सेकंड हँड किंवा थर्ड हँड मशीन घेऊन जर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करू शकत असाल तर तो तुम्ही करू शकता. हे मात्र अगदी एक कायमचं, म्हणजे याला तुम्ही गुडविल म्हणू शकता, कारण हे तुम्हाला कायमचंच त्याच्यापासून उत्पन्न देणार असतं. तर शिलाई मशीन मात्र याला आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट आवश्यक आहे ती म्हणजे तुमची आवड आणि तुमची इच्छा. हे जर तुमच्याकडे असेल तर मी जो व्यवसाय करते तो व्यवसाय करून सुद्धा तुम्ही भरपूर पैसे या व्यवसायातनं कमवू शकता. आता शिलाई मशीनशी संबंधित अजून बरेच व्यवसाय आहेत. कुणी बॅग्स बनवतं, कुणी ब्लाऊज शिवतं, कुणी म्हणजे ड्रेस शिवतं, बरेच व्यवसाय आहेत. परंतु मी काही त्या संदर्भात डिटेलमध्ये बोलणार नाही. मी फक्त मी जो व्यवसाय करते त्या संदर्भातच मी तुम्हाला आता सांगू शकते आणि ते सुद्धा अगदी अधिकाराने सांगू शकते, कारण तो व्यवसाय मी स्वतः करते आणि त्याचा मला अनुभव आहे. तर हा व्यवसाय करायचा तर मशीन ही एक भांडवल झालं. दुसरं भांडवल म्हणजे यासाठी लागणारे कपडे आणि दोरे. तर कपडे जे आहेत ते आज जर तुम्ही दुकानातून विकत घ्यायचे म्हटलं तर तुम्हाला काही हा व्यवसाय करणं परवडत नाही. मग त्यासाठी काय करायचं, जे मी करते की सरळ टेलरकडे जायचं आणि टेलरकडून त्याच्याकडे शिल्लक राहिलेले जे ड्रेस मटेरियलचे तुकडे असतात ते आपण उचलायचे. मला वाटतं याआधी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे की मी टेलरकडनं कपडे आणून हे सगळं करत असते. बहुतांश माझ्या व्हिडिओमध्ये हा उल्लेख असतो की टेलरकडनं आणलेल्या कपड्यातून मी हे बनवलं. तर हे माझा सांगण्याचा उद्देश असा असतो की तुम्हाला सुद्धा हे कळावं आणि तुम्ही सुद्धा हा प्रयत्न जर तुम्हाला चालत असेल तर करावा. कारण विचार करा, जर झपली दुपटी मला बनवून विकायची असतील, दुकानातून मी कपडे विकत घ्यायला गेले तर आत्ताच्या हिशोबाप्रमाणे 150 ते 200 रुपये मीटर प्रमाणे कॉटनचा प्रिंटेड कपडा विकत मिळतो. 1 मीटरमध्ये मी एक झबलं आणि एक टोपी एवढंच बनवू शकते. त्यातला थोडासा तुकडा शिल्लक राहतो, तो काही मला दुपट्याला पुरत नाही. आणि ह्या सगळ्यातून मी एकच सेट बनवू शकते, बरोबर. मग त्या 150 रुपयात टेलर मला पोतं भरून कपडे देतो, त्यामुळे मला ते परवडतं. त्या पोत्यातून जे सिंथेटिक कपडे असतात ते मी वापरत नाही. मी फक्त कॉटनचेच कपडे बाजूला काढते. याचं कारण असं की लहान बाळांची त्वचा खूप नाजूक असते आणि तुम्ही जर ते सिंथेटिक कपडे वापरले तर त्यांच्या शरीराला किंवा त्यांच्या त्वचेला काहीतरी हानी पोहोचू शकते. म्हणून मी कधीही ते सिंथेटिक कपडे लहान बाळांच्या कपड्यांसाठी वापरत नाही. मी फक्त कॉटनचेच कपडे वापरते आणि राहिलेले जे कपडे आहेत ते मी सरळ फेकून देते. आता त्या कपड्यांपासून सुद्धा बऱ्याच गोष्टी बनवता येऊ शकतात. बॅग्स बनवता येऊ शकतात. त्याच्यानंतर अजून बऱ्याच गोष्टी, बरेच जण बऱ्याच पर्सेस बनवतात, बरंच काय काय बनवतात. तर ते काही माझं क्षेत्र नाही, त्यामुळे त्याच्या खोलात मी काही आता शिरणार नाही. तर ते कपडे मी वापरते. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या 150 रुपयात मला व्हरायटी ऑफ क्लोथ्स मिळतात ना, बरोबर आहे की नाही.
दुकानदार 150 रुपयात एकच कपडा देतो आणि टेलर तुकडे तुकडे का होईना पण 10 रंगांचे आणि 10 डिझाईनचे तुकडे मला देतो. त्यामुळे त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी मी बनवू शकते. परंतु समजा एखाद्या कस्टमरची अशी ऑर्डर असेल की ताई आम्हाला एकाच कपड्यातून तुम्ही झबलं, दुपटं, टोपडं आणि नॅपी वगैरे असं बनवायचं असेल, समजा लंगोट आपण सहसा पांढऱ्याच रंगाचे बनवतो मुलांचे, परंतु नॅपी वगैरे बनवायचं असेल तर तसं तुम्ही आम्हाला एकाच कपड्यातनं बनवून द्या, आम्हाला तो सेट असा करून द्या. असं असेल तर त्या टेलरशी मी त्या कस्टमरशी मी सहज बोलता बोलता असं सांगून ठेवते की हे बघा तुम्हाला जर तसं हवं असेल तर तुम्हाला ते ह्या रेटला पडेल. मी ज्या रेटने आता विकते त्या रेटपेक्षा जवळजवळ दुप्पट तिप्पट तुम्हाला पैसे द्यावे लागतील. जर तो कस्टमर एग्री झाला तर मी नक्कीच ते तसं सुद्धा बनवून देते, नाही असं नाही. थोडक्यात काय, मला नुकसान होता कामा नये. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की म्हणजे पहिल्या मुद्द्याशी संबंधितच दुसरा मुद्दा आहे. टेलरकडनं आपण कपडे तर आणायचेच, परंतु आत्ता पुढे जून जुलैमध्ये तुम्ही बघू शकता बऱ्याच ठिकाणी सेल लागतात. कारण जे कपड्याचे दुकानदार असतात ते काय करतात की दिवाळीच्या आधी त्यांचा आधीचा जो स्टॉक आहे तो शक्यतो क्लिअर करायला बघतात. कारण दिवाळीत त्यांना नवीन माल भरून तो विकायचा असतो. त्यामुळे मग त्यावेळेला दुकानांमध्ये ज्या वेळेला सेल लागलेला असतो त्या दुकानांमध्ये जाऊन आपण तिथे कटपीस जे मिळतात ना कॉटनचे, डिझाईनचे, वेगवेगळ्या रंगांचे, ते आपण कमी रेटमध्ये आणून त्याच्यापासून सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी बनवू शकतो. परंतु त्याला थोडंफार तरी भांडवल लागतं. कारण दुकानदार तुम्हाला रेट तेच ठेवतो, फक्त तुकडे देतो, एवढाच त्याच्यातला फरक आहे. तो काही रेट कमी करत नाही दुकानदार. 150 रुपये मीटरचा कपडा तुम्हाला जर तो 30 सेंटीमीटर देत असेल तर तो रेट तोच लावणार, फक्त 30 सेंटीमीटरचे पैसे लावणार. हा त्यातला फरक आहे. त्यामुळे टेलरकडचे कपडे आणणं हे अतिशय कमी भांडवलात होणारा म्हणजे कमी भांडवलात मिळणारे हे कपडे आहेत. सॉरी, काहीतरी माझी गडबड झाली वाटतं, पण ठीक आहे, तुम्ही समजून घ्या. तर काही टेलर काय करतात, आपल्याला फुकट सुद्धा देतात. परंतु माझं मत असं आहे की फुकट शक्यतो कुणाचं काही घेऊ नये. कारण माझ्या अनुभवानुसार मला तरी ते पचत नाही, त्यामुळे मी ते तसं काही वापरत नाही. मी थोडेफार का होईना 150 नाही तर नाही 100 तरी घे असं मी त्याच्या हातावर ते पैसे देते आणि मी ते कपडे घेऊन येते. तर हा एक मोठाच्या मोठा सलग मुद्दा झाला असं तुम्हाला म्हणायला हरकत नाही. आता दुसरा मुद्दा हा आहे की हे सगळं बनवायला आपण डिझाईन्स कुठून गोळा करायचे. तर बऱ्याच लोकांनी आधी शेअर केलेले जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज बघून तुम्ही ते पॅटर्न बनवू शकता. किंवा पिंटरेस्ट म्हणून एक ॲप आहे, ते डाउनलोड करून घ्या. त्याच्यावर तुम्हाला भरपूर दुपट्याचे डिझाईन्स मिळतात. किंवा जे शक्यतो ना दुपट्यांसाठी तुम्ही फॉरेनर लोकांचे जे गोधड्यांचे किंवा क्विल्टचे जे डिझाईन्स आहेत ते जर तुम्ही उचललेत तर त्यांच्याकडे अतिशय चांगल्या पद्धतीचे फिनिश केलेले डिझाईन्स तुम्हाला मिळू शकतात. तिसरं असं आहे की तुम्हाला जर स्वतःला काही आयडियाज असतील किंवा तुमच्या आई आजीने बनवलेली जुन्या काळातले दुपट्याचे डिझाईन जर कुठेतरी तुमच्याकडे जुन्या कपड्यांमध्ये एखादं दुपटं वगैरे शिल्लक असेल, त्या डिझाईनचं दुपटं बनवा. मी तेच करते. जे माझी आई आजी वगैरे करायची किंवा माझ्या मावशांनी वगैरे जी केलेली दुपटी आहेत ती दुपटी पण मी ते डिझाईन घेऊन पण मी कधी कधी दुपटी बनवते. किंवा बऱ्याच वेळा मी पिंटरेस्टवरनं पण डिझाईन उचलते. आज मी तुम्हाला अगदी क्लिअर कट सांगणार आहे की मी काय करते आणि कुठून डिझाईन घेते. इतक्या वेळा मी सांगत होते तुम्हाला की मी ऑनलाईन बघते. तर पिंटरेस्ट हे एक ॲप असं आहे आणि अतिशय चांगलं ॲप आहे. त्याच्यावरनं तुम्ही डिझाईन्स घेऊन हे डिझाईन्स तुम्ही बनवू शकता. आता ते डिझाईन बघितल्यानंतर ते बनवायचं कसं याच्यासाठी मात्र तुम्हाला डोकं लागतं आणि शेवटी कुठेतरी तुम्हाला कष्ट हे करावेच लागतात. सगळं तुम्हाला काही रेडीमेड मिळत नाही. आता एक डिझाईन बघितल्यानंतर किती आकारात कापायचे, किती तुकडे कापायचे, हे सगळं तुम्ही ठरवून तुम्ही ते डिझाईन बनवू शकता. अजून एक मुद्दा आहे बघा, आत्ताच माझ्या डोक्यात आला होता परंतु तो मी विसरले. ठीक आहे, पुन्हा आठवला तर तुम्हाला मी तो नक्की सांगेन. आता तिसरा मुद्दा असा की तुम्ही काय शिवू शकता, काय शिवू शकता लहान बाळांच्या बाबतीत. तर मगाशी थोडंसं मी ते मेन्शन केलं. एक झबलं, एक दुपटं, एक लंगोट किंवा नॅपी किंवा दोन्हीही आणि एक टोपी किंवा कुंची असा एक सेट तुम्ही बनवू शकता, बरोबर. आणि हा सेट तुम्ही सेट वाईज विकू शकता किंवा वेगवेगळाही विकू शकता. तुमच्या कस्टमरची जशी डिमांड असेल त्यानुसार तुम्ही ते विकू शकता. तर तसं करून तुम्ही हे करू शकता.
आता तुम्ही म्हणाल की हे आम्ही सगळं बनवलं, पण हे आम्ही बनवलंय हे लोकांना कसं कळेल? हा झाला तिसरा मुद्दा. हा आता पुढचा, तिसरा का चौथा माहिती नाही, तर तो पुढचा मुद्दा थोडक्यात. तर काय करायचं म्हणजे मी काय करते, पहिली गोष्ट म्हणजे हे जे कपडे मी बनवते त्याच्यासाठी मी एक यूट्यूब चॅनल उघडलेलं आहे, ज्या चॅनलवर आत्ता तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. तर चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला पैसे मिळतात का? नाही मिळत. बरेच लोक बघतात, कुणी लाईक करतात, डिसलाईक करतात, कमेंट करतात, नाही करत, जे काही सगळं घडतं ते सगळं त्याच्यापासून तुम्हाला पैसे कधी मिळतात? हे सगळं लोकांनी लाईक केल्यानंतर, कमेंट केल्यानंतर, जेव्हा तुमचा वॉच टाइम 4000 तासांचा काय तो भरतो आणि 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण होतात, तेव्हा तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो. त्यानंतर मग तुम्हाला त्याचे हळूहळू पैसे मिळायला सुरुवात होतात. पण कधी तुमचे व्हिडिओज व्हायरल गेले तर, नाही व्हायरल गेले तर तुम्हाला काहीच मिळत नाही. म्हणजे 2-3 वर्ष कष्ट करून सुद्धा मिळत नाही. हा सुद्धा माझा अनुभव आहे. 1.5-2 वर्ष कष्ट केल्यानंतर आत्ता कुठेशी मला जरा युट्यूबकडनं काहीतरी मिळायला लागलेला आहे. हा, हे झालं. म्हणून काय करायचं की फेसबुक अकाउंट उघडायचं आणि फेसबुक अकाउंट साधं नुसतं प्रोफाईल नाही, त्याच्यावर एक पेज बनवायचं. जे व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर टाकतात तेच व्हिडिओ तुम्ही शॉर्टमध्ये किंवा लॉंगमध्ये सुद्धा त्यांचं जे काय रेशो असेल त्यामध्ये तुम्ही ते फेसबुकवर पोस्ट करायचे आणि तेच व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्रामवर पोस्ट करायचे. हे सगळे जे काय विचार किंवा पॉईंट्स मी आता सांगितले हे टेक चॅनलवर तुम्हाला सगळ्यांकडूनच आत्तापर्यंत ऐकायला मिळालेले असतील. परंतु हे व्हिडिओज टाकताना मी एक युक्ती माझी वापरली की व्हिडिओच्या शेवटी जेव्हा मी फायनल डिझाईन दाखवते त्यावेळेला माझा एक दुसराच नंबर, जो कुठेही बाकी ठिकाणी मी वापरत नाही, तो फक्त मी या सोशल मीडियासाठी वापरते, असा एक नंबर मी ठेवलेला आहे. तो माझ्या या फोनमध्ये आहे ते सिम. तर तो नंबर मी सगळीकडे डिस्प्ले करते आणि मी सांगते की तुम्हाला जर याच्यावर जर अशा प्रकारची झबली दुपटी हवी असतील तर या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सॲपला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि खरंच सांगते मैत्रिणींनो, ईश्वराची कृपा असेल किंवा पब्लिकची किंवा कस्टमरची कृपा असेल, त्या नंबरवर मला भरपूर ऑर्डर्स आल्या आणि त्या ऑर्डर्स मी सगळ्यांच्या पूर्ण करून देते. बऱ्यापैकी दिलेल्या सुद्धा आहेत आणि फक्त महाराष्ट्रातूनच नाही, गोव्यातून आल्या, दिल्लीहून सुद्धा मला धबल्या दुपट्यांची ऑर्डर आली आणि ती सुद्धा मी पूर्ण केली. तर आणि आत्ता माझ्याकडे त्यांचा मेसेज नाही आहे, कारण तो आत्ता मी शूट करते त्या फोनमध्ये आहे, नाहीतर नक्कीच तुम्हाला मी तो दाखवला असता की त्यांना सुद्धा ते माझे जे काही कपडे बनवलेले होते ते खूप आवडले, त्यातून सुद्धा मला भरपूर कमाई झाली. तर हा झाला एक पर्याय. म्हणजे सोशल मीडियावर तुम्ही तुमचे याचे व्हिडिओज काढून शेअर करणं, हा एक झाला मार्केटिंगचा पर्याय. दुसरा पर्याय म्हणजे तेच जे पिंटरेस्ट मी मगाशी तुम्हाला सांगितलं त्याच्यावर सुद्धा जर तुम्ही रजिस्ट्रेशन करून, म्हणजे प्रोफेशनल रजिस्ट्रेशन करायचं आणि प्रोफेशनल अकाउंट उघडायचा आणि त्याच्यावर तुम्ही तुमचे व्हिडिओज जर शेअर केले तर त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला कमाई होऊ शकते. मध्यंतरी मी एक पॉडकास्ट बघितलं होतं, तर त्या ताईंनी असं सांगितलं की बऱ्याच लेडीज अशा आहेत की ॲमेझॉनची लिंक त्या पिंटरेस्टवर शेअर करतात आणि त्या लिंकवरनं कुणीही जर खरेदी केली तर त्याचे सुद्धा पैसे त्या लिंक शेअर करणाऱ्याला मिळतात. माहिती नाही, मी काय हा अनुभव कधी घेतलेला नाही आहे, परंतु कधीतरी भविष्य काळात वाटलं जमलं तर प्रयत्न नक्कीच करेन. तर हे झालं तुमचे हे मार्केटिंगचं आहे. आता तुम्ही म्हणाल रेट कसे ठरवायचे. मध्यंतरी ही कमेंट मला एक आलेली होती, ती मी आता तुम्हाला इथे शेअर करते की ताई, मी एक सेट बनवलेला आहे, दुपटं, झबलं, टोपी आणि लंगोट किंवा नॅपी, तर त्याचा मी रेट काय ठेवू. तर मी त्या ताईंना सरळ उत्तर दिलं की हे बघा, तुम्ही जर दुकानातून कपडे विकत आणून जर हे सगळं बनवलेलं असेल तर तुमची ती जी काय कॉस्ट असेल त्या कपड्याची प्लस तुमचे श्रम आणि तुमचं फिनिशिंग याच्यावर तुम्ही रेट ठरवा. परंतु जर तुम्हाला हा कपडा जर कस्टमरनी दिलेला असेल तर त्या रेटमध्ये तुम्हाला हे कमी करावं लागेल. तर अशा पद्धतीने मी त्यांच्या कमेंटला उत्तर दिलेलं होतं आणि ते तसंच आहे. जर तुम्ही टेलरकडनं कपडे आणून हे सगळं बनवणार असाल तर तुम्ही किमती कमी ठेवू शकता, कारण तुम्हाला मी सांगितल्यासारखं 150 रुपयाला एक पोतं, किमान माझा टेलर तरी 150 रुपयाला मला एक पोतं भरून कपडे देतो आणि सध्या ओळखीचा झाल्यामुळे मी त्याला सांगून ठेवलंय की मला शक्यतो वेगळं पोतं फक्त कॉटनच्या कपड्यांचं भरून दे, वाटलं तर मी तुला 150च्या ऐवजी 200 रुपये देईन.
आणि तेवढी मदत तो टेलर मला करतो, कारण आता तो माझ्या खूप छान ओळखीचा झालेला आहे. माझे कपडे सुद्धा कधी कधी मी त्याच्याकडे शिवायला टाकते. तर अशा ओळखी वाढवून पण तुम्ही याचा फायदा करून घेऊन कॉस्ट कटिंग करू शकता. आणि जर दुकानात आणलं तर मग त्या रेटनी तुम्ही ते विकू शकता. तर अशा पद्धतीने मी हा माझा व्यवसाय आता चालू केलेला आहे. यूट्यूबवर माझे व्हिडिओज येतातच, पण जास्त कमाई मला ॲक्च्युअल सेलिंगमधूनही मिळते. आणि तुम्हाला जर हा व्यवसाय करायचा असेल तर शिलाई मशीन आणि मी सांगितल्यासारखं कपडे उपलब्ध करून हा व्यवसाय तुम्ही घरच्या घरी करू शकता. मी माझ्या घरातली सगळी कामं सांभाळून, माझ्याकडे बाई नाही आहे, सगळी कामं सांभाळून हा व्यवसाय मी आता चालू केलेला आहे. आणि मला त्यातून माझ्या आवश्यकतेपेक्षा म्हणायला हरकत नाही, माझ्या आवश्यकतेपेक्षा सुद्धा थोडंफार जास्त उत्पन्न मला नक्कीच मिळतं. तर एकंदरीत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ किंवा आजचे माझे हे अचानक असे आलेले विचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि तुम्हाला जर या संदर्भात अजूनही काही माहिती हवी असेल तर इथे मी एक नंबर दिलेला आहे, जो नंबर माझ्या या फोनचा आहे. त्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सॲप मेसेज करून जास्त माहिती घेऊ शकता, जर तुम्हाला आवश्यकता असेल किंवा तुम्हाला जर माझ्यावर विश्वास असेल तर. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. माझे विचार योग्य आहेत का अयोग्य आहेत हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते.